दंडोत प्रणाम मायबापो. मायबापो, आपल्या शरीराचे 3 शत्रू आहेत, मीठ, साखर आणि मैदा. आणि आपल्या आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. तर श्रीकृष्ण महाराजांनं गीतेमध्ये सांगितलं आहे की ह्या कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या आहारी जाऊ नका. आणि वैदिक शास्त्र सांगत आहे की मिठाच्या, मैद्याच्या आणि साखरेच्या नादी लागू नका. साखर लागायला गोड लागती, परंतु तिचा परिणामे विषमेव. परिणाम त्याचा विषासारखा होतो. तुम्हाला काम भोगताना चांगला लागतो, परंतु त्याचा कामाचा जो परिणाम आहे तो विषमेव होतो मायबापो. त्यामुळं आपण कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या आरी गेलं न पाहिजे. आणि मीठ, साखर, मैदा ह्या 3 वस्तू ज्या आहेत त्या 3 वस्तूच्या लांब राहिलं पाहिजे. तर आपल्या शरीराचं भलं होतं आहे. आणि काम, क्रोध, लोभाच्या मागं लागलो तर आपण लांब राहिलो तर आपल्या आत्म्याचं भलं होतं आहे. मायबाबा, महादेव देखील, देवासारखा देव देखील या कामाच्या आहारी गेला आणि भिलनीच्या पाठीमागं लागला. ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीच्या पाठीमागं लागला. मायबाबा, अशा अनेक आणि रावण सीतेच्या मागं लागला आणि त्यानं स्वतःचं नुकसान करून घेतलं. त्याचं म्हणजे दुष्टपर तर नुकसान झालंच, पण अदुष्टपर देखील त्याचं नुकसान झालं. मायबाबा, आजपर्यंत त्याला कोणीही चांगला मानणारा माणूस आज जगात जन्माला नाही. त्यामुळं मायबाबा, तुम्ही श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितले. ते म्हणतात, अर्जुना, एवं बुद्धे परमबुद्ध्वा संस्थभ्यात्मात्मना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम. या कामरूपी शत्रूला तू ठार मार, असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनं अर्जुनाला पुढं करून आपल्या सगळ्याला दिला. मायबापो, तो सल्ला आपण मानायला पाहिजे आणि कामाच्या आहारी गेलं न पाहिजे, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.